आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गण गण गणात भूते. महाराज महाराज थोडक्यात वाचला का चंदू? गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. उठ लेकरा. हाय माऊली गुरुदेवा, तुमच्या छत्रछाया खालतं मला कलिकाळाचं भेवच नाही जी. तुझ्या मनात येऊन राहिलेले विचार योग्य आहेत. रमन रमन हल्ला करू शकते. महाराज तुहा मेवना राधाचा सावत्र भाऊ तुझ्या जीवावर तर उठलाय. महाराज पण मी आता पहिलेपासून सांगितलं का मला राधाच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लोभच नाही जी. हा तुमचा विचार झाला ना लेकरा. अवजी महाराज, महाराज तुमच्या आशीर्वादानं जे आहे ते भरपूर आहे जी महाराज. बाकी आम्हाला काही नको महाराज. आम्हाला कायचाच लोभ नाही ना महाराज. चंदू, कुकर्म करणाऱ्याले सन्मार्ग दिसत नाही. ज्याच्या मनात घृणा राहते त्याले जगात सज्जन माणसं राहतेत यावर तर विश्वासच नसते. चंदू, संकट तुझ्या दारावर तो उभा आहे का? ओम बहुती भिक्षां देई. महाराज महाराज रक्षण कराची. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. टीचभर नाक आहे ना नारायणीचं, टीचभर. पण त्या नाकावरच भाऊसाहेबांचा अभिमान, माई साहेबांचा तोरा आणि महाराजांची शिष्या. भाऊजी ना भाऊजी तोऱ्यातच राहतात माई साहेब. अरे त्या बुवानं तिले पडवून पाठवलं ना पोपटाने. अभि मला तर वाळक्या काडीतली बी किंमत देत नाही नारायणी. आणि नजर तशी मगरूर राहते. बाप्पा बघत्यात तर अशा ना का अंगाले भोकच पडतेत. अबे रोज रोज नवे मुद्दे काढून सन्यानी माझ्या डोसक्याचा भुगा करतेत ना. बाप्पा त्या पद्माले तो सोळो का पोळो करून राहिले. म्हणते का तुझं लेकरू अनावरच आहे, प्रतिष्ठा भेटेल का समाजात त्याले. ओ सावकार, तुम्हाला एक गोष्ट समजूनच नाही राहिली. ते अगरवाल महाराज आणि नारायणी माई साहेब समजे मिळून तुम्हाला शेगावच्या बाहेर घालवायला बघून राहिले. अबे तर म्या पण व्यंकोबा टोळ हाव. भाऊजी ना भाऊजी, शेगावचा वाघोबा व्यंकोबा. म्या पण माग हटणार नाही. जळून राग झालो ना तर बी माग हटणार. पण मला राहून राहून वाटून राहिलं की पद्मा आली आणि पनोती सुरू झाली. कोण पण होती? सावकारीन बाई. चुप राय ना. सावकाराले वडिलांचा दर्जा देणारी सावकारीन बाई पनोती. पण ही बोलतेच काय ले पांड्या. तूही बायकोना वाटतल ते बोलते ना बाप्पा. त्या दोघी गेल्या मसनात. आधी तुम्हा दोघाईलेच मी पोहोचवतो. सावकार, माया बिनकामाच्या नवऱ्याले तुम्ही घाबरवा ना, भेकडच आहे ना ते. पण म्या कोणाले घाबरत नाही आणि मरणाले तर नाहीच नाही. ताई साहेबांनी तुम्हाला लगोलग बोलवले. कायले बोलवते? बस मना पोटातल्या बाळाले घेऊन. आता काय बायकोचा पदर धरून सण्याने तिच्या मांग 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 फिरू का? बाई गळ्यात बांधून घेतली म्या. बाई जाऊन सांग तिले काम आहेत मले म्हणून. निंग. अबे निंग ना.
लय राग करते जीजी. काय खुपून राहिलं तुझ्या मनात मला सांग ना तू. सोड पंकट. कायले सोडू. लहान भाऊ आहे ना. 1000 डाव तुझ्यापाशी हात जोडले ना. हो तर कधी जोडले. देखल्या देवाले दंडवत राहते तुमचा. जीजी समोर पाहिल्यावर तर तुमची मेंदूची कवाड उघडतात. जीजी तर यादच नाही ना तुम्हाला. नाही हो जीजी. झपाटल्यावानी वागतात तुम्ही समदे. लेकराच्या पाळण्याजवळ भुजंगान तो महाराज दिसते तरी तुम्हाला घाम फुटत नाही. हसतात बैताळावानी. जीजी शंभो महादेव आहेत ते सत्पुरुष आहेत. हो जसा तो पितांबर बुवा झाला तू पण जाते का लंगोट घालून सण्याने हिमालयात. मग कावेरी बसते ते कपाट बळवत. कायले अगरवाला चिसून कपाळ बडवत बसन. आणि कोण चाललं हिमालयात. हा म्हणजे तोंडाला येईल ते बोला असं. कायले विष होकून राहिली तू. मी का म्हणते. तू कायले काय म्हणते. तू लेख बोलून राहिली ना वचा वचा. बोलू दे. आता माहेरी आली तर अधिकारांना सांगावं ना तिनं का बाबूजी असं झालं माय तसं झालं. कायले टोचत बसते. थांब. ठोकर मारून कायले चाललीस लेकरा. गण गण गणात. जीजी तू का बी नसलं समजायला नको का. बद्रीनाथजी कुठे आहे. सासूरवाडीत काही झालं का. आम्हाला कसं समजन. बाप्पा सत्पुरुषाचा वास आहे म्हणतात ना घरात. कळत नाही तुम्हाला. नुसतं गणगण गणगण करत राहते. अन जीजी महाराजाले वाईट साईड बोलणं बंद कर. गण गण गणात बोते. साक्षात शंभो महादेव आहे महाराज. आय ऐक चिची. एकदा महाराजाला भेट तू. कायले भेटू. मले काय जरूरत आहे. मला तर तोंड बी पावत नाही ते भोंदू महाराजाच. अगं पण जीजी मले नाही भेटायचं त्याले. बाप्पा माय 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 कायच्या विचारात हरवली. ते पाय चुलीत जाळ किती झाला. काय झालं माय. काही नाही ग. जा तिकडं. बाप्पा मायावर तर कायले कावते. मग का तर. मग का तर का म्हणते. आपल्या मायावर कोण रागवते का. बाप्पा तू माय माय आहेस का. तूच तर म्हणते काय मुने तू कधी कधी मायासारखी बोलते म्हणून. हो ना. कधी कधी मोठ्या शहाण्या माणसावानी बोलते ना तू. हुशार बाप्पाची हुशार लेख आहेस ना. मग माय मला सांग कायच्या विचारात हरवली होती. नाही तर कट्टी. राधा मावशी आज आलीच नाही ना. हो ना आलीच नाही ना. मला लय याद येऊन राहिले ना तिची. जीवले घाबरा घुबरा होऊन राहिला ना. वाटतं का भेटावं तिले. डोळ्यासमोर तर तिचा चेहरा दिसून राहिला ना. जाऊ ना मग जवळच तर हाय घर. चाल. हा थांब. महाराज माझी लय घाबरून राहिला. भेटावं लागते राधाले. चाल ग.
पडला हाय हा वाडा. बुवा बुवा महाराज महाराज त्या उघड्या नागड्या माणसाच्या पाया पडतेत. भैताडे हा वाडा. पोटच्या पोरीची काळजी नाही यांना. त्या महाराजांच्या मांग धावून राहिले समदे. मला तर तोंड बी पावत नाही त्या बोंधू महाराजाचं. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. महाराज गुरु माऊली डोसकं फुटून आता मावलं. सहन करायला पण एक सीमा राहते ना. इतकं टोचू टोचू बोलतेस का? तू डोसक्यात वनवा पेटते माया. आईसाहेब हो कायलेत रागा करून सन्यानी त्रास करून घेता जी. शांत व्हा तुम्ही इथं बसा. सारखंच कसं राहते? माणूसच आहे ना मी आपण. किती ओर पडाल, किती बोस कराल. मला वेदना यातना होत नाहीत. आई सरस्वती माया सन्मानाची लक्तर झाली माय. महाराज समदे भोग माझ्याच नशिबात गाऊन. व्यसनी छंदीपंदी होता महाबाप. वडिलांची माया भेटलीच नाही ना. ज्याला सर्वस्व दिलं तो धूर्त लंपट सावकार. साईसाहेब पाणं सुटलं. रियाज बोंबलला. बनारस वारी अयशस्वी ठरली. आणि आता पोटात बाळ. चारी मोठ्या चीत करून माई घुसमट कशी पाहू शकते तू जगदीश्वरा? आईसाहेब पोटात बाळ आहे तुमच्या. जरा जखमी. माय मातृत्वाले दाखण्या दिल्या ना. अनरोज पेवारच बाळ आहे म्हणतेत माईसाहेब. राक्षसाचा अंश आहे म्हणतेत. कल्ला बखेडा कायले होऊन राहिला. माया मातृत्वाले डागण्या देणं हा मायातल्या स्त्रीचा सर्वात मोठा अपमान आहे. एक विचार कर बाई. तुला विचार काय फक्त तुम्हालाच करता येतो? हा नवरोज बेवारस बाळाची माय म्हणता मले. बाप हाय माया लेकराले. व्यंकोबा नरसोबा टोळ. माडीवरची म्हणे म्या सून हाय टोळ घराण्याची. मागल्या दाराने नाही आणलं मले. राजरोसपणे मेण्यात बसून सन्याने गावातून मिरवत आणलं. मग एवढं ओरडून कायले सांगायला पाहिजे? शोभा केली तुही. बायकोचा दर्जा दिला का तुले? गावात समाजात काय ओळख आहे तुही वाली?
मोठ्या तोऱ्यात मिरवत सांगून राहिली तू का टोळ घराण्याची सून आहेस, पण त्या टोळ घराण्याले काही प्रतिष्ठा आहे का? हा न्या तुले सावध करायले म्हणून सांगून राहिली तर तू उलट महावर का होतेस? वागण्या बोलण्याची तमीज नाही आणि प्रतिष्ठेच्या गोष्टी करतेस. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला का वाटते तुमच्या पोटात काहून दुखून राहिलं ते समजून नाही राहिलं मले. तुमची कूस कुठं उजवली? तुम्हाला मातृत्वाचं भाग्य भेटलं नाही म्हणून मले कोसता. क्षमा महाराज. बोलतानी पोट सोडते पद्मा. माझ्या परमपूज्य वडिलांचा, भाऊसाहेबांचा ज्याने विश्वासघात केला, लबाडीनं समधी संपत्ती लुटली, माझ्या परमपूज्य वडिलांच्या मृत्यूले जो नीच माणूस जबाबदार आहे त्याचा अंश या गर्भात वाढवू. देवा ब्राह्मणा समक्ष विधीवर समाजाच्या साक्षीने विवाह करा लागते. हा तुमच्या मातृत्वाले प्रतिष्ठा पावित्र्य भेटते. इतली समज नाही तुले? लगीन व्हा लागते, लगीन. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. सानिद सानिद सानि सानिद पम पगम निद पनिद पनिद निद पम गम रे ग धप म धप धप म गरे गरे सनि सा गम पम गरे सा. मला तर घाबरल्यावानीच होत होतं ना. सारखा चेहराच दिसे राधाचा. पाहणं कशी करून राहिली. बजावईनी तुम्हाला महाराजांना सुचवलं असं. हा तसंच म्हणा ना. राधा, ए राधे, लय लय टोचून राहिलं पोटात. सद्गुरु माऊली महाराज. मुठ्याच धरते म्हणते ना पोटात. महाराज गण गण गणात बोते. लई दुखून राहिलं का? अप्पा तळमळूनच राहिली ना. झोपता येत नाही, बसता येत नाही, पाणी तर पचतच नाही ना. दावाची माऊली दावा. पप्पा पण काय झालं इले? खाण्यापिण्यातून काही काही नाही ना बुवा. साधू आला होता, भिक्षा दिली त्याले. त्याच्या हातचा प्रसाद खाल्ला ना. मला तर शंकाच येऊन राहिली. कायची शंका? वहिनी मायावर तर बी हल्ला झाला ना. पप्पा काय सांगावं वहिनी. आपसात दुश्मनी करतात ना. आमच्या मनात तसं काही नाही. महाराज. राधे, वहिनी वहिनी तुम्ही घेऊन या. हो राधा. वहिनी पाणी द्या. हे घे राधा. वहिनी रक्त पडलं उलटीतून. गावाजी महाराज, राधा मावशी लई त्रास होऊन राहिला ना. गण गण गणात बोते. महाराज गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. महाराज
बजाबाई इले घेऊन बस ना तिथं. हो महाराज चल राधे. बस राधा. महाराज लय प्रकृती बिघडलीची राधाची. रक्ताच्या उलट्या झाल्या राधाले. शांत हो नलिकरा, काही बी होत नाही राजाले. म्हणून तर बजाबाईले राजाच्या संगती पाठवलं ना. गण गण गणात भूते. तरी मला वाटलंच महाराज जायला सांगून राहिले राधा मावशीकडे. मला तर स्वस्थताच नव्हती जी महाराज. महाराज आई माऊली. महाराज असं कसं वैर धरतेची कोणी. साधून प्रसादातून जहर दिलं जी. काय बी देऊ दे नलिकरा. निळकंठ जगदीश्वर शेगावात बसलेला आहे. त्याच्यावर तर विश्वास ठेवा राजे हो. आज करले आम्ही महामृत्युंजय मंत्र जप करायला बसवलेला आहे. अभिषेकाचं तीर्थ घेऊन येईन तो. गण गण गणात भूते. महाराज राधाचा सावत्र भाऊ आहे जी रमन. पण आम्ही कधी झगडा केलाच नाही जी. ब्रह्मांड नायक पाहून राहिला ना लेकरा. सत्याची आणि सदाचरण करण्याची चिंता जगदीश्वराली राहते. गण गण गणात भूते. महाराज महामृत्युंजय जप झाला जी. तीर्थ आणलंय. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गण गण गणात भूते. तुझी लिकरा त्यातला पीक गुट पीत रा. गण गण गणात भूते. गण गण गणात बोते. 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 गण गण गणात बोते.